आज मंगेश भाऊ जरा जास्तच मोटिवेट दिसत होते. तर नमस्कार मित्रांनो, शनिवारी आपल्याकडे भरपूर असा क्राऊड असल्यामुळे स्टॉक पूर्ण संपला होता आणि संडे मॉर्निंग कस्टमरसाठी आपल्याकडे कोणताही स्टॉक नव्हता. त्यामुळे फ्रेंच फ्राईज आणि लेटूस घेऊन आलो होतो. सॅटर्डे नाईटला भरपूर सारे कस्टमर होते चौपाटीमध्ये, त्यामुळे चौपाटी पूर्ण मेसी झाली होती. म्हटलं आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल. स्वच्छ भारत मोहीम आपल्यालाच राबवावी लागेल. त्यानंतर खराटा वगैरे घेऊन मस्तपैकी सगळं झाडून वगैरे मारून घेतलं. त्यानंतर स्प्रे वगैरे घेऊन सगळे टेबल वगैरे एकदम चकाचक करून टाकले. कस्टमर कधी पण येतील त्याच्यामुळे आधीच आपण तयारीत राहिलं पाहिजे. टेबल वगैरे सगळे क्लीन करून घेतले. त्यानंतर चेअर वगैरे लावून घेतला. एकदम सेटअप आपला पूर्णपणे रेडी करून घेतला. सगळा सेटअप वगैरे लावून घेतला आणि एक मस्त कडक अशी पोच दिली. एवढ्यात आपले बन वेंडर बन्स घेऊन आले होते. संडेसाठी जरा जास्तच बन मागवले होते. 4 कॅरेट बन होते आज आपल्याकडे. त्यानंतर डायरेक्ट घरी गेलो. परत फ्रेश वगैरे होऊन कॅफेवर यायचं होतं. कॅफेवर आलो आणि आपल्याकडे थोडे डॅमेज बन होते. त्यामुळे डॉगेश भाऊला जरा चारण्याचा प्रयत्न करत होतो. डॉगेश भाऊ बन खात नव्हते राव. काय रिझन असेल जरा कमेंटमध्ये सांगा बरं. हमस्ट्रॉम सोसायटीमधनं आपल्याला आज ऑर्डर मिळाली होती. तेवढी ऑर्डर घेऊन गेलो आमट्रम सोसायटी. कडक स्माइल के साथ कस्टमरला ऑर्डर आपण ती डिलिव्हर केलो. त्यानंतर परत आलो कॅफेवर. इव्हनिंगला आपल्याकडे बैलपोळ्याची मिरवणूक होती. देवकर पाटलांची जोरात मिरवणूक चालली होती आणि त्याच मिरवणूकमध्ये मंगेश भाऊ फुल जल्लोषमध्ये नाचत होते. चालते मंगेश भाऊ घेतील नाचून, तुम्ही जाऊ पेजला फॉलो करून.